स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एज क्रिएशन. सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण बघूया की लाडक्या बहीण योजनेचा जूनचा हप्ता अजून आला नाही, तो का आला नाही. तर आता सर्वात अगोदर मी तुमच्या कमेंट सांगतो की ज्या व्हिडिओवर कमेंट आलेल्या की कित्येक जणांना कशा कशा अडचणी आलेल्या आहेत बाबा. यवतमाळमध्ये हप्ता आलेला नाही, रायगडमध्ये सुद्धा आलेला नाही, ठाणे जिल्ह्यात हप्ता आलेला नाही, नांदेडमध्ये आलेला नाही. काही जणांचे कमेंट आले की 1500 रुपये हप्ता पडलेला आहे. काही जणांचे कमेंट आले पुण्यामध्ये नाही आलाय, परंतु पुण्यामध्ये काल वितरण चालू होतं. काही जणांचे आले की धुळे जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं नाही. काही जणांचे आले की अहिल्यादेवीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण झालेले नाही. आता हे वितरण का थांबलेले आहे? सर्वात मुख्य कारण म्हणजे असं आहे की तिची आधार डीबीटी, तुमची आधार डीबीटी काही कारणांमुळे जर कधी सक्रिय नसेल तर तुम्ही एक वेळेस ते आधार डीबीटी चेक करा. बँकेमधून काही कारणांमुळे टेक्निकल इश्यू असतो, त्याच्यामुळे ती डीबीटी कॅन्सल होते. तुमची डीबीटी आहे किंवा नाही पहिले अगोदर तुम्ही तुमची डीबीटी चेक करा. तरी सुद्धा डीबीटी असून तुम्हाला हप्ता येत नसेल तर प्रॉब्लेम असा आहे की वरतून डीबीटीचं सर्व्हर डाऊन आहे, आधारचं सर्व्हर डाऊन आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचं जे पोर्टल आहे ते पोर्टलची वेबसाईट सुद्धा आहे, परंतु ती बंद आहे. पोर्टल वरतून बंद करण्यात आले. त्याच्यामुळे नवीन ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांच्या फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांना लाडक्या बहिणीचा एकही रुपया मिळालेला नाही. आणि कदाचित त्या पोर्टल बंद असल्यामुळे ते लाभापासून वंचित राहू शकतात, अशी न्यूज सुद्धा आलेली होती. तर घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वात अगोदर तुम्ही तुमची डीबीटी चेक करा. आणि वितरण कसं होतंय, वितरण चालू झाले 5 तारखेपासून. फक्त रविवारी वितरण नव्हतं, त्याच्यानंतर कधी दुपारी 2 वाजता, 4 वाजता, 5 वाजता असे वितरण चालू झालेले. आणि टप्प्याटप्प्याने तर तुम्हाला पहिलेच बोललो की डीबीटीचा प्रॉब्लेम चालू आहे. डीबीटीचा प्रॉब्लेम चालू असल्यामुळे जर कधी ते नाही का लकी लिस्ट असते, आता ती लिस्ट आहे लाडक्या बहिणीची, त्याच्यामधून समजा जर कधी 5,000 लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्यात आले आणि अचानक डीबीटीचा प्रॉब्लेम आला तर ते काय होतं, जी पुढची प्रोसेस राहते ती थांबून जाते. त्याच्यामुळं ज्यांचे लकी आहेत बाबा तर त्यांना ते वितरण झालेले आहे, परंतु वितरण हे रोज चालू आहे. 5 तारखेपासून तर आतापर्यंत वितरण हे रोज चालू आहे. वितरण हे एकही दिवस बंद नाही. जर कधी तुम्हाला आज हप्ता आला नसेल तर आज कित्येक जणांना 4 वाजेपासून हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. जर कधी तुम्हाला आज आला नसेल तर उद्या येईल, उद्या नाही आलं तर परवा येईल. परंतु पुढच्या 3 दिवसाच्या आत हे वितरण पूर्णपणे संपणार आहे. तर तुमची डीबीटी आहे का नाही ते पहिले चेक करा. वितरण तरी होणार आहे. आणि ज्यांना मागच्या महिन्याचे पैसे आले, मागच्या हप्त्याचे जे पैसे आले म्हणजे 11 हप्त्याचे, त्यांना 12 हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पहिल्यापासूनच पहिले फॉर्म अप्रूव्हल झालाय, पण काहींना 4 हप्त्यांची बाकी, काहींना 3 हप्त्यांची बाकी, असे सुद्धा काही महिला आहेत. जसे की समजा अकाउंट आलाय आपलं जानेवारीमध्ये आणि त्यांना पैसे मिळाले डायरेक्ट 11 हप्त्यात, तर त्यांचे जे मागचे हप्ते होते त्यांना ते पैसे मिळणार. कारण की तेव्हा आपल्या फर्स्ट विचार होतं तेव्हा तुमची डीबीटी नसेल. जर कधी समजा तुम्ही डीबीटी केलेलीच नाही आणि जर कधी वितरणाला सुरुवात झाली फक्त तुम्हाला सेंटर होतो आजच होतो तुमची डीबीटी शासन काम काय त्यांना पैसे पाठवायचे होते कशाची योजनेचे पैसे त्यांनी पाठवले, परंतु तुमची डीबीटी नसल्यामुळे तिथं ते कॅन्सल झालं. पण त्यांच्याकडून वन टाइम सेंटर झालं नाही, त्यानंतर ते पुन्हा ना करता ज्या आणि जो लेटेस्ट म्हणजे 12 हप्ता आहे, तुला फक्त यावेळी 12 हप्त्याचे पैसे मिळणार. कोणतेही मागच्या हप्त्याचे तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. तर ते असंच बातमीच्या सांगण्यापेक्षा प्रत्येकाने करा. असेल तरच तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ मिळणार आहे. आता जर कधी त्याच्याबद्दल काही फॅक्टर काही नवीन केली तर ती नवीन अपडेट सुद्धा तुमच्या समोर आणण्याचं काम आम्ही करू. जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.